नमस्कार, मी अश्विन बापट. करिअर मंत्र या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्यापुढे कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत ते आपण या कार्यक्रमामध्ये रोज जाणून घेतोय. आज आपण पशुवैद्यकीय क्षेत्रातल्या नेमक्या करिअर संधी काय आहेत या सगळ्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि त्याकरता पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबईचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर मुकुलेश गटणे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. आणि मुकुलेश गटणे सरांसोबत या सगळ्याबद्दल आपण तपशीलवार बोलणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला मला अगदी तुम्हाला बेसिक प्रश्न विचारायचे की हे जे क्षेत्र आहे त्याच्याबद्दल खरं म्हणजे खूप कुतूहल असतं. म्हणजे ज्यांना प्राण्यांची आवड आहे मग ती मंडळी तिकडे जातात का किंवा काय, असे अनेक प्रश्न खरं तर पडलेले असतात. तर पशुवैद्यकीय क्षेत्राबद्दल तुम्ही काय माहिती द्याल? काय नेमकं हे क्षेत्र आहे, कशा प्रकारे ते जे आहे ते पुढे जात असतं? नक्कीच. पशुवैद्यकीय क्षेत्र जेव्हा आपण याचा विचार करतो किंवा पशुवैद्यकाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर साधारण एक प्रतिमा येते की जनावरांवर उपचार करणारा डॉक्टर किंवा वेटरनरियन म्हणजे पशुवैद्यक. पण या क्षेत्राची व्याप्ती ही याही पेक्षा खूप जास्त आहे. भारतातील पशुधन म्हणजे गाई म्हशी झाल्या, शेळ्या मेंढ्या झाल्या, नंतर डुकरं आहेत, कोंबड्या आहेत, ह्या पशुधनची व्यवस्थापन करण्याकरता, त्यांचा विकास करण्याकरता, त्यांच्याकडून उत्पादन मिळवण्याकरता पशुवैद्यकाची गरज लागते. आणि हेही तितकंच महत्वाचं असं त्याचा आस्पेक्ट आहे. आता प्राचीन भारतामध्ये ज्यावेळी तुम्ही बघितलं तर एखाद्या राज्याचे किंवा राजाचं वैभव जे आहे ते त्याच्याकडे किती प्राणी आहे याच्यावरनं त्याचं मोजमाप केलं जायचं. तेच मोजमाप आताच्याही युगामध्ये सहज शक्य आहे. जगामध्ये जे काही प्रगत देश आहेत त्यांच्याकडे समृद्ध असं पशुधन आहे. तुम्ही जर भारताचा विचार केलात तर भारतामध्ये देखील अतिशय चांगलं असं पशुधन आहे. 2012च्या जनगणनेनुसार किंवा सेन्ससनुसार भारतामध्ये एकंदर 512 मिलियन एवढं पशुधन आहे. त्याच्यामध्ये 299 मिलियन गाई म्हशी आहेत, नंतर 200 मिलियन शेळ्या मेंढ्या आहेत, साधारण 10 मिलियन डुकरं आहेत, 700 मिलियन प्रतिवर्ष एवढ्या कोंबड्या आहेत. आणि साहजिकच एवढं पशुधन सांभाळायचं, त्यांची निगा राखायची, त्यांचा विकास करायचा आणि त्यांच्याकडनं उत्पादन घ्यायचं, याच्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागतं. आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या, नोकरीच्या, रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. आता तुम्ही आकडेवारीच समोर ठेवलीत तर त्या अनुषंगाने पुढे जायच्या आधी फक्त एक प्रश्न विचारतो की असं आपण राज्यनिहाय जर विचार करायला गेला तर महाराष्ट्रातली स्थिती नेमकी कशी आहे आणि कुठल्या प्राण्यासाठी जास्त निगा राखण्याच्या दृष्टीने तिकडे मॅनपॉवर किंवा तिकडे जे एक्सपर्टीज आहेत ते जास्त लागतात, याबद्दल काही सांगता येईल? हो, नक्कीच. की भारताचा जर विचार केला पशुधनाच्या बाबतीत तर महाराष्ट्र देखील अग्रेसर आहे. म्हणजे जे पहिली 5 राज्य येतात त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर येतो. आणि महाराष्ट्रामध्ये गोपालन, शेळी मेंढी पालन आणि कुक्कुटपालन हे या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. बर, आपण पुढे जाऊया. जसं तुम्ही आता बेसिक अगदी इन्फॉर्मेशन दिलीत, पण मग या शास्त्रामध्ये नेमके ऑप्शन्स कोणकोणते आहेत अवेलेबल आपल्यासाठी? मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे हे शास्त्र अतिशय विस्तृत असं शास्त्र आहे आणि त्याचप्रमाणे ते अतिशय वैविध्यपूर्ण असं शास्त्र आहे. आणि याच्यामध्ये सरकारी खात्यामध्ये, नंतर सहकार खात्यामध्ये, खाजगी क्षेत्रामध्ये नुसत्याच नोकरीच्या नाही तर व्यवसायाच्या देखील बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. आपण काही उदाहरण बघूया की सरकार क्षेत्रामध्ये समजा महाराष्ट्र शासनाचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्र शासनाचं जे पशुसंवर्धन आणि दुग्ध हे जे खातं आहे त्यांचं नेटवर्क किंवा जाळं हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. आणि या पशुधनाची निगा राखण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या महाराष्ट्र शासनातर्फे बरेच पशुवैद्यकांच्या नेमणुका केल्या जातात. या ज्या नेमणुका केल्या जातात या क्लास 2 म्हणजे केडर 2 या कॅटेगरीमध्ये केल्या जातात. आणि त्यांचा जो हुद्दा आहे हा पशुधन विकास अधिकारी म्हणून हा हुद्दा आहे. असं जरी असलं तरी त्या नेमणुका फक्त दवाखान्यावरच होतात असं नाही, तर रोगनिदान केंद्र आहेत, त्याच्यानंतर कुक्कुटपालन प्रक्षेत्र आहे, गोपालन प्रक्षेत्र आहे, त्याच्यानंतर कृत्रिम रेतन केंद्र आहे, लसी बनवण्याची जी काही सरकारची केंद्र आहेत अशा ठिकाणी देखील पशुवैद्यकाच्या नेमणुका होतात. तुम्ही केंद्र शासनाचा विचार केलात तर केंद्र शासनाचे विविध असे उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये पशुवैद्यकांना संधी आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीत देखील गोपालन
किंवा कुक्कुटपालन, वराह पालन, शेळी मांडी पालन या प्रकारची प्रक्षेत्र आहे. तसंच वन्य प्राणी आणि पक्षी आहेत किंवा नॅशनल झूज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये देखील पशुवैद्यकांना बऱ्याच संधी आहेत. नंतर अगदी तुम्ही आणखीन पुढे जाऊन विचार केला तर भारतीय लष्करामध्ये देखील पशुवैद्यकांच्या नेमणुका केल्या जातात. जे भारतीय लष्करांमध्ये जे प्राणी आहेत, घोडदळ आहे, नंतर गाढवं आहेत, यांच्या संगोपनासाठी किंवा त्यांच्या उपचारासाठी, त्यांची निगा राखण्यासाठी पशुवैद्यकाची गरज आहे. सुरुवातीला ज्यावेळी पशुवैद्यकाची लष्करामध्ये नेमणूक होते त्यावेळी ती कॅप्टन या पदावर नेमणूक होते आणि ती शॉर्ट ड्युरेशनसाठी असते, 5 वर्षाकरता असते. मग त्या माणसाच्या परफॉर्मन्सनुसार, त्याच्या कामगिरीनुसार त्याला परमनंट कमिशन देखील मिलिटरीमध्ये मिळू शकतं. नंतर वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत देशामध्ये किंवा महाराष्ट्रात जे पशुवैद्यकीय शिक्षण देतात, अशा संस्था आहेत. त्या संस्थांमध्ये देखील अध्ययन करण्यासाठी उच्च शिक्षित पशुवैद्यकाची गरज लागते. बँकिंग सेक्टर आहे, इन्शुरन्स आहे, याच्यामध्ये देखील पशुवैद्यकाची गरज लागते. नंतर कोऑपरेटिव्ह जर आपण विचार केला तर महाराष्ट्रभर वेगवेगळे दूध उत्पादक संघटना आहेत. हे दूध उत्पादक संघटना या दुधांचं संकलन करतात आणि शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सोयी पुरवतात. त्याच्यासाठी देखील त्यांना पशुवैद्यकाची गरज लागते. तुम्ही जर खाजगी क्षेत्राचा विचार केला तर ते अजून एक मोठं विस्तृत असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. नंतर लसी निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. नंतर तुम्ही म्हणाल तर पशुखाद्य निर्माण करणाऱ्या कंपन्या आहेत. वेगवेगळे संशोधन राबवणाऱ्या काही कंपन्या आहेत. सो अशा प्रत्येक ठिकाणी पशुवैद्यकाची गरज लागते. नंतर तुम्ही मीट इंडस्ट्री किंवा लाईफस्टॉक प्रॉडक्ट इंडस्ट्री, म्हणजे जी मीट इंडस्ट्री आहे, आजकाल बऱ्याच गोष्टी साठवल्या जातात, त्याच्याकरता क्वालिटी कंट्रोल म्हणून पशुवैद्यकाची गरज लागते. किंवा दूधजन्य पदार्थ जे आहेत, चीज मेकिंग आहे, पनीर आहे, खवा आहे, आईस्क्रीम आहे, या सगळ्या करता क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून पशुवैद्यकाची गरज लागते. आता मी अगदी सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येणार आहे आणि तो म्हणजे या नोकरींव्यतिरिक्त आपण स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. आजकाल छोट्या छोट्या शहरामध्ये कुत्रे, मांजर पाळण्याचे एकंदर प्रवृत्ती वाढलेली आहे आणि आपण अशा शहरांमध्ये कुत्रा किंवा मांजरांकरता आपले दवाखाने काढू शकता आणि ते एक आपल्या उपजीविकेचं चांगलं साधन होऊ शकतं. आणि रुटीन डॉक्टरसारखी ही पण प्रॅक्टिस नक्कीच होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आपला एक व्यवसाय, म्हणजे तो गोपालन व्यवसाय असेल, कुक्कुटपालन व्यवसाय असेल, शेळी मेंढी पालन व्यवसाय असेल, हा आपण व्यवसाय देखील सुरू करू शकता. आपण जर या व्यवसायाचं स्वरूप बघितलं भारताच्या लेवलवर तर भारताचं जे टोटल GDP आहे त्याच्या 4.11% GDP हे या सेक्टरमधनं येतं. आणि तुम्ही जर ॲग्रिकल्चरच्या द्वारे जो GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये लाईफस्टॉक सेक्टरचं प्रमाण हे साधारण 25 ते 26% इतकं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यवसाय तुम्ही ग्रामीण विभागात सुरू करू शकता. आणि पूर्वीच्या काळी हा व्यवसाय शेतीला पूरक व्यवसाय म्हणून याला ओळखलं जायचं, पण आता हा एक स्वतंत्र उद्योगधंदा म्हणून नावारूपाला आलेला आहे. इनफॅक्ट आजकाल आपण बघतो, ऐकतो, पेपरात वाचतो की शेतकऱ्यांच्या विविध समस्या आहेत. कारण कृषी जे क्षेत्र आहे किंवा शेती ही हवामानावर, पावसावर अवलंबून आहे. त्या मनाने हा लाईफस्टॉक जो सेक्टर आहे हा त्या मनाने पावसावर किंवा हवामानावर कमी प्रमाणात अवलंबून आहे. काही उपाययोजना केल्यानंतर आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि म्हणूनच शेतीला पूरक नाही तर शेतीला एक ऑल्टरनेटिव्ह म्हणून देखील लाईफस्टॉक सेक्टर याच्याकडे आपण बघू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी असे व्यवसाय सुरू करता तेव्हा आपल्या उपजीविकेचं साधन तर होतच, पण आपण इतरांसाठी देखील रोजगार निर्माण करू शकता. आणि ग्रामीण आधारित जी अर्थव्यवस्था आहे याचं जर आपल्याला बळकटीकरण करायचं असेल तर लाईफस्टॉक सेक्टर हा अतिशय महत्वाचा सेक्टर आहे.
म्हणून जे कोणी आमचे तरुण प्रेक्षक आहेत ज्यांना करिअरच्या वेगवेगळ्या संधी जे बघतायत त्यांना मी एक अपील करेन की ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या संधी करिअरच्या ज्यावेळी चोखंदळत असता त्यावेळी पशुवैद्यकीय शास्त्राचा आपण जरूर विचार करावा. खरंय. आता तुम्ही ग्रामीण भागाचा खास आवर्जून उल्लेख केला तर मला ऍक्च्युली तेच विचारायचं आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपला शेतीप्रधान देश, त्यात महाराष्ट्रामधल्या शेतीचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळतं. तर त्या अनुषंगाने मग ग्रामीण भागामध्ये कसा तुम्हाला मुलांचा कल दिसतोय? काय स्थिती, काय चित्र आहे, तुम्हाला काय दिसतंय? चित्र हळूहळू बदलत आहे. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पूर्वी शेती याच्याकडेच बघितलं जायचं. आता हा जो एक व्ह्यू आहे हा हळूहळू बदलतोय. लोकांमध्ये परिवर्तन येत आहे आणि शेतीला पूरक किंवा शेतीला ऑल्टरनेटिव्ह म्हणून या सेक्टरकडे बघितलं जात आहे. आमच्या कॉलेजेसचा जर विचार केला तर कॉलेजेस देखील ग्रामीण भागातच आहेत. बरीचशी कॉलेज, एक मुंबईचं कॉलेज वगळलं किंवा नागपूरचं वगळलं तर काही तशी ग्रामीण भागातच आहेत. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने आमच्या कॉलेजमध्ये या पदवीचं प्रशिक्षण घेत आहेत. बरं बरं. खूप तपशीलवार सरांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. आणि आणखी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं ती म्हणजे ॲडमिशन प्रोसेस आणि मग आपण नेमकं पुढे कसं जायचं असतं ते देखील आपण त्यांना विचारणार आहोत. आणि तुम्ही देखील सरांशी बोलू शकणार आहात. 66160216 आपला नंबर आहे. 661 60 216. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय करिअर मंत्रमध्ये. लगेचच परत येणार आहोत आणि डॉक्टर मुकुलेश गटणे सर आपल्या सोबत असणार आहेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. करिअर मंत्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पशुवैद्यकीय क्षेत्रातल्या नेमक्या करिअर संधी कोणकोणत्या आहेत ते आपण जाणून घेतोय. आपल्या सोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मुकुलेश गटणे सर. सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आहे. आपण पहिला फोन घेणार आहोत आता. डॉक्टर मंगेश सुर्वे आपल्या सोबत आहेत, त्यांचा आपण फोन घेऊया. मंगेश सुर्वे बोलतात रत्नागिरीवरनं. मंगेशजी बोला, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की आम्हाला ते सिझरिंगसाठी वगैरे खूप प्रॉब्लेम होतात आपल्या इकडे. तर सिझरिंगसाठी आपल्याला ऑनलाईन वरती काय कोर्स करण्याची काय माहिती आहे का आपल्याकडे? बर, स्पेसिफिक कशा संदर्भात तुम्ही बोललात? मी शेळीपालन, माझ्याकडे शेळीपालन व्यवसाय आहे माझा. बरं. आणि आमच्याकडे प्रत्येक वेळेला जर आम्हाला समजा कुठे सिझरिंग वगैरे ऑपरेशन करायचं असेल ना बकऱ्यांचं वगैरे, तर ते आमच्याकडे याचं टेक्निकल असं कोण नाही चांगला डॉक्टर आपल्या इकडे. तांत्रिक मदत आणि आम्हाला त्यांना सिझरिंग करायसाठी काय हेच नाही, म्हणजे काय सबस्टिट्यूट ऑप्शन. ठीक आहे, ठीक आहे. त्यांची एक वेगळी समस्या, कारण तिकडे त्यांना हेल्प नाही आहे अशा प्रकारची. काय सांगता येईल त्यांना? खरं म्हणजे की महाराष्ट्र शासनाचे जे वेगवेगळे दवाखाने आहेत त्याच्यामध्ये पशुधन विकास अधिकारी आहेत किंवा ज्यांनी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहेत असे पशुधन पर्यवेक्षक असे लोक असतात. आणि एक्सटेन्शन डिपार्टमेंट पण जिल्हा परिषदेचं किंवा असतं आणि त्यांच्याद्वारे आपण याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. पूर्ण प्रश्न एकंदर आपल्या शेळ्या मेंढ्यांबद्दल काहीतरी त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या ज्या काही संकेतस्थळ आहेत त्यांच्याकडे आपण करू शकता किंवा मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये एक्सटेन्शन डिपार्टमेंट आहे, सो त्यांच्याकडे देखील आपण संपर्क साधू शकता. ओके, आणखी एक फोन आलाय तो आपण घेऊया आता. विनायक यांचा फोन आलेला आहे. विनायकजी बोला. सर, तुमचा करिअर मंत्राचा कार्यक्रम चालू आहे ते नेमकं 12वी नंतर आहे का 10वी नंतर आहे? आणि दुसरी गोष्ट ऍडमिशनची प्रोसेस काय आहे? आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याच्यासाठी सेपरेट परीक्षा वगैरे आहे का, नीट सीईटी सारखे? हो, ठीक आहे. त्या मुद्द्यावर आपण येणारच होतो सर, की ऍडमिशन प्रोसेस आणि त्याच्यासाठी काही प्रवेश परीक्षा वगैरे आहे का, असा त्यांचा प्रश्न. हो, पशुवैद्यकीय जी पदवी आहे ही पदवीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता तुम्हाला 12वी सायन्स घेऊन पहिल्यांदा उत्तीर्ण व्हावं लागतं. आणि याच्यामध्ये फिजिक्स, नंतर बायोलॉजी, केमिस्ट्री आणि इंग्लिश याच्या एकत्रितपणे 50% गुण तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. ही पात्रता फेरी समजा याला, की पात्रता एक्झामिनेशन आहे किंवा क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे. काही जे आरक्षित प्रवर्ग आहेत किंवा कॅटेगरीज आहेत त्यांच्याकरता ही टक्केवारी 47.5% इतकी आहे, पण खुल्या प्रवर्गाकरता 50% तुम्हाला मार्क मिळवणं आवश्यक आहे.
मात्र जी प्रवेश प्रक्रिया होते किंवा ऍडमिशन होते ही 12वीच्या गुणवत्तेनुसार न होता तुम्हाला नीटची परीक्षा देणं आवश्यक आहे. नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट जी न्यू दिल्लीमधनं कंडक्ट केली जाते भारतभर. सो त्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला बसावं लागतं आणि या परीक्षेमध्ये जे आपल्याला गुण मिळतात त्या गुणांच्या आधारे मग मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि या मेरिट लिस्ट प्रमाणे आपल्याला ॲडमिशन मिळते. मात्र यासाठी आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये पशुविज्ञान आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला तिथल्या वेबसाईटवर जाऊन या प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती करून घ्यावी लागते. हा जो डिग्री प्रोग्राम आहे हा साधारण 5.5 वर्षाचा आहे आणि याच्यामध्ये पहिली 4.5 वर्ष हे कोर्सवर्क असतं ज्याला आपण क्लासरूम टीचिंग म्हणू शकू किंवा थेअरी आहे, प्रॅक्टिकल्स आहेत आणि त्याच्यानंतर 1 वर्ष हे इंटर्नशिपचा कालावधी असतो. याच्यामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी तसंच महाराष्ट्राबाहेर देखील पाठवतो आणि त्यांना एक फील्ड एक्सपिरियन्स मिळायला त्याची मदत होते. आणि असं 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना BVSC आणि AH अशी ही पदवी प्रदान करण्यात येते. याच्यामध्ये 2 भाग आहेत या पदवीमध्ये, एक BVSC आणि दुसरा AH. सो BVSC हा जो भाग आहे हा वैद्यक शास्त्र किंवा पशुवैद्यकीय शास्त्राशी निगडित आहे आणि ॲनिमल हजबंड्री म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की पशुधन व्यवस्थापन, पशुधन विकास आणि पशुधन उत्पादन याच्याशी निगडित जो भाग आहे हा ॲनिमल हजबंड्री या भागामध्ये येतो आणि म्हणूनच ही डिग्री आहे याला BVSC आणि AH असं म्हटलं जातं. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आलाय तो आपण घेऊया कारण कार्यक्रमाची वेळ देखील आपल्याला संपत आलेली आहे. अगदी थोडक्यात आपण प्रश्न विचाराल. नितीन आपल्या सोबत आहेत मुंबईहून. नितीनजी नमस्कार. अगदी थोडक्यात आपला प्रश्न विचारा, वेळ कमी आपल्याकडे. बहुतेक फोन कट झाला त्यांचा. तर तुम्ही याबद्दल प्रोसेसबद्दल तर सांगतच होतात, मात्र मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की एकदा एंट्री घेतली मुलाने, तिकडे सुरू झालं शिक्षण, त्याच्यानंतर तो पासआउट झाला, पुढे जेव्हा रोजगाराच्या संधी ज्या उपलब्ध आहेत करिअरच्या, तर त्या अनुषंगाने मग अर्निंगचा जर विचार केला तर किती साधारण अर्निंग होऊ शकतं? हो, म्हणजे साधारण तुम्ही वेटरनरी डॉक्टर म्हणून जेव्हा बाहेर पडता आणि आपण एक साधारण ढोबळपणे विचार केला की सरकारी क्षेत्रामध्ये साधारण किती पगार आहे, तर जे क्लास 2 म्हणून अपॉइंट होतात पशुधन विकास अधिकारी यांचा टोटल ग्रॉस एमोल्युमेंट ज्याला आपण म्हणू हे साधारण 40 ते 45 हजार प्रतिमाह पर मंथ एवढं असू शकतं. सो एवढं त्यांचं उत्पादन नोकरीमध्ये होऊ शकतं. सॉरी, एवढा पगार त्यांना नोकरीमध्ये मिळू शकतो. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणाल तसं सेल्फ एम्प्लॉईड जे असतील त्यांना देखील चांगले अर्निंग आहे. हो, भरपूर. त्याचा नोकरीच्या व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर मगाशी उत्तर देताना एक छोटीशी गोष्ट राहून गेली आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत. एक म्हणजे कोकण विभागाकरता मुंबई येथे आहे जे साधारण 130 वर्ष जुनं आहे. विदर्भामध्ये नागपूर वेटरनरी कॉलेज आहे. मराठवाड्यामध्ये 2 महाविद्यालय आहेत, एक परभणी आणि उदगीर, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे शिरवळ येथे एक महाविद्यालय आहे. सरकारने अजून 2 महाविद्यालय उघडण्याची घोषणा केलेली आहे आणि मला वाटतं पुढच्या वर्षीपासून अकोला आणि जळगाव परिसरात देखील 2 महाविद्यालय उघडण्याची शक्यता आहे. बरं, मला याच्याबद्दल तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा की ऍडमिशन तर म्हणजे जेव्हा विद्यार्थी हे ठरवतो की मला आता पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं आहे, तर त्यासाठी कदाचित 2 वर्ष 3 वर्ष बाकी असतात, तेव्हाच त्याने कदाचित काही वेळा डिसाईड केलेलं असतं की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये जायचं आहे. तर मग त्यावेळी त्या 3 वर्षांच्या कालावधीत त्याने काय नेमकी बेसिक तयारी करावी जेणेकरून त्याला ऍक्च्युअल जेव्हा तो कोर्स सुरू होतो त्याच्यावेळी त्याला मदत होईल, असं काय सांगता येईल आपल्याला? हो, नक्कीच. की ज्याला पशुवैद्यक व्हायचं आहे किंवा या शास्त्राविषयी आवड आहे तर त्यांनी 9वी 10वी 11वी 12वी या वर्षी सायन्स या विषयाकडे विशेष लक्ष द्यावं. कारण पशुवैद्यकीय शास्त्र हे सायन्स किंवा बायोलॉजीशी निगडित असं शास्त्र आहे. सो या विभागाकडे व्यवस्थित लक्ष द्यावं आणि ज्यावेळी या विषयाचे ते व्यवस्थित अभ्यास करतील अर्थातच 12वीलाही त्यांना चांगले गुण मिळतील आणि नीट परीक्षेमध्ये देखील त्यांचा जे गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा चांगला नंबर येऊ शकतो. सो सायन्स या विषयाकडे विशेष प्राधान्याने लक्ष दिल्यास ऍडमिशन मिळायला देखील सोपं जाऊ शकतं. बरं,
बरं, मगाशी आपण अपॉर्च्युनिटीज बद्दल बोलत होतो, तर फॉरेनमध्ये म्हणजे परदेशामध्ये काही अपॉर्च्युनिटीज येऊ शकतात विद्यार्थ्यांना? हो, आपली जी डिग्री आहे ही भारतभर एकाच प्रकारची ही डिग्री आहे, BVSc अँड एच. आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे. सो आपली डिग्री ही भारतभर तर ओळखली जातेच, पण आपल्या डिग्रीला किंवा BVSc अँड एच या डिग्रीला परदेशातही मान्यता आहे. आणि तिथेही उच्च शिक्षणाकरता किंवा तिथे नोकरी करता काही ठराविक परीक्षा दिल्यानंतर आपल्या युवकांना देखील तिथे नोकरी किंवा उच्च शिक्षण मिळू शकतं. वा, म्हणजे आपण या निमित्ताने म्हणू शकतो की केवळ देशातच नव्हे तर परदेशवारी देखील करून तुम्ही या क्षेत्रात आपलं नाव कमवू शकता. आणि जसं डॉक्टर मुकुलेश गटणे यांनी सांगितलं की भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, पण थोडंसं कदाचित दुर्लक्षित क्षेत्र आहे आणि तिकडे निश्चित लक्ष द्यायला हवं, कारण आपल्याकडे महाविद्यालय उपलब्ध आहेत, माहिती देणारे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत सरांसारखे. सो त्याचा तुम्ही निश्चित लाभ घ्यावा. सरास तुम्ही इकडे आलात आणि इतकी मनमोकळी माहिती दिलीत, महत्त्वाची माहिती दिलीत आपल्या या क्षेत्राबद्दल, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि करिअर मंत्राच्या आजच्या एपिसोडमध्ये आता आपण इकडेच थांबतोय, पण पुन्हा भेटणारच आहोत याच वेळी याच ठिकाणी ABP माझावर एका नवीन क्षेत्रासह एका नवीन तज्ज्ञांसह. पाहत राहा ABP माझा.